नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, आज खूप इम्पॉर्टंट बिझनेस न्यूज आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. मित्रांनो, पहिली न्यूज आहे वॉक्सवॅगन बद्दल. तर जर्मन ऑटो जायंट वॉक्सवॅगनच्या कामगार प्रतिनिधींनी 24 ऑगस्ट रोजी इशारा दिला आहे की कंपनीच्या पुनर्रचनेत तब्बल 1,40,000 नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो, जो आकडा मॅनेजमेंटने आतापर्यंत सांगितलेल्या 1,00,000 नोकऱ्यांपेक्षाही खूप जास्त आहे. यासोबतच कंपनी युरोपमधील वार्षिक उत्पादन क्षमता 5,00,000 गाड्यांनी कमी करण्याच्या तयारीत आहे आणि हॅनोव्हर, झ्विकाव, एमडेन तसंच ऑडीच्या नेकर्सम प्लांटसह 4 कारखाने बंद करण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जगातल्या सर्वात मोठ्या ऑटो कंपन्यांपैकी एक असलेली वॉक्सवॅगन मधलं हे संकट दाखवतं की ईव्ही ट्रान्झिशन आणि चीन मधली स्पर्धा युरोपियन ऑटो इंडस्ट्रीला किती जड जाते. याचा परिणाम भारतातल्या ऑटो कंपोनेंट एक्सपोर्ट्सवरही होऊ शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, अमेरिका आणि इराणच्या वॉर बद्दल. तर मित्रांनो, अमेरिकेने इराणवर लादलेल्या नव्या आर्थिक निर्बंधावर चीनने जोरदार टीका केली आहे आणि हे निर्बंध चीन व हाँगकाँग मधल्या कंपन्यांनाही लक्ष्य करत असल्यामुळे चीनने प्रत्युत्तर देण्याचा इशाराही दिलाय. चीनच्या दूतावासांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की निर्बंध आणि दबावाने इराणचा प्रश्न सुटणार नाही. दुसरीकडे इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्याचं प्रत्युत्तर जमीन, समुद्र किंवा सायबर हल्ल्यांच्या स्वरूपातही येऊ शकतं. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, इपिगामे बद्दल. तर मित्रांनो, D2C डेअरी ब्रँड इपिगामे मध्ये वर्जिन वेस्ट आणि दिवंगत संस्थापक रोहन मिरचंदानी यांच्या कुटुंबाने सेकंडरी व्यवहाराद्वारे आपला स्टेक वाढवला आहे, ज्याचा एकूण आकार $20 मिलियन इतका आहे. या व्यवहारात DSG कन्झ्युमर पार्टनर्स आणि दीपिका पदुकोणच्या KA एंटरप्राइजेसने आपला काही हिस्सा विकला, तर सॉस.VC नव्याने कंपनीच्या कॅप टेबलमध्ये सामील झाले आहे. कंपनीचे नवे CEO रितेश गौबा यांच्या नेतृत्वाखाली इपिगामिया आता पुढच्या ग्रोथ फेजची तयारी करेल. नेक्स्ट न्यूज आहे भारताच्या सेमीकंडक्टर आणि AI सेक्टर मधील नवीन रूल्स बद्दल. तर सेंट्रल कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल यांनी टोकियोमध्ये जापानी सेमीकंडक्टर आणि AI कंपन्यांच्या CEO सोबत बैठकीत जाहीर केलं की भारत सरकार हायटेक मॅन्युफॅक्चरिंगसाठी उपकरणं आणि कंपोनेंट्स आयात करताना लागणाऱ्या BI सर्टिफिकेशन मधून सूट देण्याची योजना आणते. टोकियो इलेक्ट्रॉन सारख्या जपानी कंपन्यांनी याबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आणि पुढच्या 2 महिन्यात या संबंधीचे नवे नियम आणले जातील, असंही गोयल यांनी सांगितलं आहे. मित्रांनो, सरकार सेमीकंडक्टर आणि AI इंडस्ट्रीसाठी रेड टेप कमी करतंय. याचा अर्थ भारतात या सेक्टर मधली गुंतवणूक आणखी वेगाने वाढू शकते, त्यामुळे संबंधित कंपन्यांवर लक्ष ठेवा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, स्पिरिच्युअल टेक स्टार्टअप उत्सव बद्दल. तर देशभक्ती आणि मंदिर सेवांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणाऱ्या उत्सव या स्टार्टअपने ॲटॉमिक कॅपिटलच्या नेतृत्वाखाली 36 कोटी रुपयांची सिरीज ए फंडिंग उभी केली आहे. कोलकाता बेस्ड स्टार्टअप सध्या दर महिन्याला 2.5 लाख ऑर्डर्स पूर्ण करतो आहे आणि आता या भांडवलातून भारताबाहेरच्या भारतीय समुदायापर्यंत आपली सेवा पोहोचवण्याची योजना आहे. मित्रांनो, अध्यात्म आणि टेक्नॉलॉजी यांचं मिश्रण हे भारतातलं एक नवीन पण वेगाने वाढणारं गुंतवणूक क्षेत्र बनतंय. त्यामुळे या निश सेक्टरमध्ये स्टार्टअप्सवर लक्ष ठेवायला हरकत नाही. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, फर्टिलायझर सेक्टर बद्दल. तर रशियाने भारताला खतांचा पुरवठा वाढवण्याची तयारी दाखवल्यानंतर मंगळवारी खत कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी आली आहे. फर्टिलायझर्स आणि केमिकल ट्रॅव्हॅन्कोरचा शेअर 14% जास्त उसळला, तर मद्रास फर्टिलायझर्स आणि राष्ट्रीय केमिकल्स आणि नॅशनल फर्टिलायझर यांचे शेअर सुद्धा 7 ते 11% दरम्यान वधारले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या सोबत भेट देत वेस्ट एशिया संकटामुळे पुरवठ्यात व्यत्यय येऊ नये यासाठी अखंडित पुरवठ्याचं आश्वासन दिलं आहे. मित्रांनो, जागतिक तणावाच्या काळातही रशियासारखा मोठा पुरवठादार भारताला प्राधान्य देतोय. हे भारताच्या शेती क्षेत्रासाठी अन्न सुरक्षेसाठी सकारात्मक संकेत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, सेन्सेक्स बद्दल. तो नोव्हेंबर 2025 मध्ये सेन्सेक्सने 86,026 या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला होता, पण त्यानंतर तब्बल 697 दिवस उलटूनही इंडेक्सला त्या शिखराच्या जवळपासही पोहोचता आलेलं नाही.
गेल्या 2 वर्षात मार्केटने दोनदा तेजी मंदीचे पूर्ण चक्र अनुभवले आहे आणि सध्या सेन्सेक्स त्या उच्चांकाच्या तुलनेत जवळपास 9% खाली ट्रेड करतोय. मित्रांनो, आता मार्केट सध्या साइडवेज आहे आणि ह्या मार्केटमध्ये जर तुम्हाला चांगले स्टॉक्स पिक करायचे असेल तर फंडामेंटली ह्या न्यूज समजून घेणे खूप गरजेचं आहे. जसं की आता आपण आधीच डिस्कस केलं की फर्टिलायझर सेक्टरमध्ये रॅली येत आहे, तर अशा सेक्टर स्टॉकला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. नाहीतर तुम्ही जर बघितलं असेल HDFC बँक, रिलायन्स, बजाज फिन्सर्व, ITC, डीमार्ट, इन्फोसिस, TCS सारखे दिग्गज स्टॉक मागच्या 2 वर्षापासून हाय त्या लेवलवर आहेत. त्यामुळे डेली बिझनेस न्यूज समजून घ्या आणि ज्या सेक्टरमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे त्या सेक्टरमधले स्टॉक्स सध्या पिक करा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो IIFL फायनान्स बद्दल. IIFL फायनान्सच्या होम फायनान्स सबसिडियरीला 24 ऑगस्ट रोजी 963.39 कोटी रुपयांची टॅक्स डिमांड नोटीस मिळाल्यानंतर मंगळवारी कंपनीचा शेअर 7.5% कोसळला. मित्रांनो, ही नोटीस 2018 ते 2025 या कालावधीत ब्लॉक असेसमेंट प्रोसिडिंग्स संबंधित असून यात ओव्हररायडिंग कमिशन इन्कम आणि सेक्शन 36(1) खालचं डिडक्शन आणि ESOP खर्च यासारख्या बाबींवर आक्षेप घेतला गेला आहे. यापूर्वीच्या 475.56 कोटींच्या टॅक्स डिमांडवर मात्र कंपनीला डिसेंबर 2026 पर्यंत स्थगिती मिळाली होती. तसंच मित्रांनो, नेक्स्ट बिग न्यूज आहे DRDO कडून. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOने विकसित केलेल्या सर्व कन्व्हेन्शनल मिसाईल सिस्टीमची टेक्नॉलॉजी पात्र भारतीय खासगी कंपन्यांना ट्रान्सफर करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये आकाश आणि आकाश NG, अस्त्र, रुद्रम, नाग आणि सन सारख्या मिसाईल सिस्टीमचा समावेश आहे. यामुळे आता मिसाईल उत्पादन फक्त सरकारी क्षेत्रांपुरतं मर्यादित न राहता खासगी कंपन्याही पूर्ण मिसाईल सिस्टीमचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकतील. अर्थातच ठराविक पात्रता आणि नियामक अटींच्या अधीन राहून. मित्रांनो, हा निर्णय भारताच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीमसाठी गेम चेंजर ठरू शकतो. त्यामुळे खासगी डिफेन्स कंपन्यांच्या शेअरमध्ये पुढच्या काळात मोठी हालचाल दिसण्याची शक्यता आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो फेडेक्स बद्दल. तर फेडेक्सने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील GMR कार्गो सिटीमध्ये नवा इंटिग्रेटेड एअर कार्गो हब उभारण्याची घोषणा केली आहे, ज्यासाठी कंपनी जवळपास $150 मिलियन दीर्घकालीन गुंतवणूक करणार आहे. मित्रांनो, अशा मोठ्या ग्लोबल लॉजिस्टिक गुंतवणुका उत्तर आणि पूर्व भारतातल्या व्यवसायांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडतील. त्यामुळे या भागातल्या एक्सपोर्ट ओरिएंटेड कंपन्यांना याचा फायदा येऊ शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो EPFO बद्दल. जे कर्मचारी कायमस्वरूपी परदेशात स्थानिक होण्यासाठी भारत सोडतात त्यांना आता नोकरी सोडल्यानंतर नेहमीच्या 2 महिन्याच्या प्रतीक्षा कालावधीशिवाय लगेच आपली संपूर्ण EPF रक्कम काढता येणार आहे. यासाठी EPFO पोर्टलवर सेटलमेंट अब्रॉड हा पर्याय निवडून व्हिसा किंवा रेसिडेन्स परमिटची कागदपत्र अपलोड करावी लागतील आणि KYC पडताळणी पूर्ण झाल्यावर साधारणतः 15 ते 20 कामकाजाच्या दिवसात ही रक्कम त्यांना भेटणार आहे. आणि NRI साठी या विथड्रॉलवर 30.9% TDS कापला जाणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो वोडाफोन आयडिया बद्दल. मित्रांनो, याआधी सांगितल्याप्रमाणे वोडाफोन आयडियाच्या SBI नेतृत्वाखालील कर्ज चर्चेत आता मोठी प्रगती झालेली आहे आणि याच बातमीमुळे मंगळवारी कंपनीचा शेअर 5% उसळला आहे. SBIच्या नेतृत्वाखाली सरकारी बँकांचा गट कंपनीला 25,000 कोटी रुपयांचा टर्म लोन देण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. तर याशिवाय 10,000 कोटी रुपयांचं शॉर्ट टर्म वर्किंग कॅपिटलही मागितलं जात आहे. म्हणजे एकूण जवळपास 35,000 कोटी रुपयांची फंडिंग अपेक्षित आहे. कंपनीचे CEO अभिजित किशोर यांनी 11 ऑगस्टच्या निकालानंतर कॉलमध्ये सांगितलं होतं की SBI नेतृत्वाखालील बँका, खासगी बँका आणि परदेशी बँका अशा 3 गटांशी चर्चा प्रगतीपथावर आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे फेडरल बँक बद्दल. तर मित्रांनो, फेडरल बँक ही जना स्मॉल फायनान्स बँक मधला कंट्रोलिंग स्टेक विकत घेण्यासाठी प्रगत चर्चेत असल्याचं वृत्त आल्यानंतर मंगळवारी फेडरल बँकचा शेअर 4% घसरला. वृत्तानंतर जना SFBच्या प्रवक्त्यांचा 16.9% संपूर्ण स्टेक फेडरल बँकला विकला जाऊ शकतो आणि हा व्यवहार पूर्ण झाल्यास इतर शेअर होल्डरसाठी ओपन ऑफर द्यावी लागू शकते. मात्र फेडरल बँकने अधिकृतपणे सांगितलं की सध्या याबाबत कोणतीही डिस्क्लोजर आवश्यक असलेली घटना घडलेली नाही.
याच महिन्यात एप्रिल जून तिमाहीत कंपनीचा नफा 36.6% वाढून 1177 कोटी रुपयांवर पोहोचला होता. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ITC बद्दल. तर दिल्ली हायकोर्टाने फसाईला ITCच्या आशीर्वाद शुद्ध चक्की आट्यावरील 100% आटा आणि 0% मैदा या दाव्यांवरून कंपनीचा परवाना रद्द न करण्याचे निर्देश दिले आहेत. हा वाद मे 2025च्या फसाईच्या ॲडव्हायझरी मधून सुरू झाला, ज्यात लेबलवर 100% असा उल्लेख करण्यास मनाई करण्यात आली होती. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो हिंदुस्थान कॉपर बद्दल. तर मित्रांनो इथे एक सप्लिमेंटरी अपडेट आहे. तर मित्रांनो केंद्र सरकारने हिंदुस्थान कॉपर मधला 3% हिस्सा ऑफर फॉर सेल द्वारे विकण्याची घोषणा केली आहे आणि नॉन रिटेल गुंतवणूकदारांसाठी हा ऑफर फॉर सेल कालपासून सुरू झाला आहे. मित्रांनो EV आणि रिन्युएबल एनर्जी सेक्टर मधल्या वाढत्या कॉपरच्या मागणीमुळे कॉपरची किंमत अलीकडे तेजीमध्ये आहे आणि कुठेतरी याचाच फायदा केंद्र सरकारला घ्यायचा आहे. आता मित्रांनो जाणून घेऊया कालच्या मार्केट बद्दल. तर मंगळवारच्या सुरुवातीला घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने जोरदार रिकव्हरी दाखवली. सेन्सेक्स 286.98 अंकांनी म्हणजे 0.37% वाढून 77,656 वर बंद झाला. तर निफ्टी 50 115.50 अंकांनी वाढून 24,334.55 वर स्थिर झाली. हेल्थकेअर, फार्मा आणि POC बँक शेअर्सनी या रिकव्हरीत मोठा वाटा उचलला आहे आणि अदानी एंटरप्राइजेस, मॅक्स हेल्थकेअर तसंच अपोलो हॉस्पिटल हे निफ्टी मधले टॉप गेनर्स ठरले. तर मित्रांनो आता जाणून घेऊया पिवोट पॉइंट्स बद्दल. तर निफ्टी 50चा पिवोट अंदाजे 24,285 येतो. तर रेजिस्टन्स 24,420 आणि 24,505 आहे. तर सपोर्ट 24,200 आणि 24,065 आहे. तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.